Hi guys, my name is Akanksha. Welcome back to my channel. पनीरच्या सेम रेसिपी खाऊन तर तुम्ही बोर झालाच असतात. तर आज आपण ट्राय करणार आहोत पनीर भटारा. आणि रेसिपी स्टार्ट करण्याआधी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण माझ्या नवीन येणारे व्हिडिओज तुमच्याकडून मिस होऊ नये. मी येथे कढईत 2 चमचे तूप घेतलेले आहे. तुम्ही येथे तेलही यूज करू शकता. आणि ते छान गरम झाले की त्यात आपण 1 चमचा जिरे टाकणार आहोत. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे. ते छान गोल्डन ब्राऊन झाले की त्यात आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेली 1 मिरची आणि शिमला मिर्च जी की आपण बारीक चिरून घेतलेली आहे. आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि ते मिक्स करून झालं की त्यात आपण 2 टमॅटोची प्युरी टाकणार आहोत. आणि हे आपण 5 मिनिटं झाकून वाफेवर शिजवणार आहोत. आणि ते छान शिजले, त्याला पाणी सुटले की आपण त्यात चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे 2 चमचे पावभाजी मसाला टाकणार आहोत. आणि त्यानंतर 1 चमचा धने जिरे पावडर. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे मी छान मिक्स करून घेत आहे. आणि हे करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणीही टाकून घेऊया. आणि हे छान आता मिक्स करून आपण परत ह्याला आता 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया, जेणेकरून ह्यातलं तेल सुटलं जाईल. आणि हे आता 5 मिनिटांनी बघा किती छान प्रकारे ह्याला पाणी सुटलेलं आहे आणि तेल साईडला झालेलं आहे. आणि आपला मसालाही करपला नाही. आता आपण ह्यात 1 चमचा मीठ टाकून घ्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता इथे मी पावशेर पनीर घेतलेलं आहे, जे की मी खिसलेलं आहे. तुम्ही स्मॅश करूनही टाकू शकता. आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून भाजी खाली चिटकू नये. आणि 1 क्यूब चीज मी किसून घेतलेलं आहे, जेणेकरून भाजी खूप छान घट्ट आणि चवीलाही छान लागेल. आणि आता आपण हे 5 मिनिटं झाकून घेऊया. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. यावर आपण कोथिंबीर पेरून घेऊया. आणि आता आपली भाजी रेडी टू सर्व झाली आहे. ही भाजी तुम्ही परोठे, ब्रेड आणि रोटीसोबतही खाऊ शकता. इथे मी लच्छा पराठा घेतलेला आहे. आणि एक टिप म्हणजे त्यावर तुम्ही मस्तपैकी बटर किंवा आवडीनुसार चीज टाकूनही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला नवीन रेसिपी कोणती बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. थँक्यू.